या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय भेंडरे साहेब, आदरणीय शंकर महाराज, आदरणीय आई साहेब, आदरणीय पवार, वकील साहेब, चेतन भाऊ, आदरणीय मल्लू पाटीलजी, अशफाक बदोडीजी, रईस चिनवालाजी, आदरणीय शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जे माझ्याबरोबर खूप फिरले असे मुकादमेजी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय कोल्बूजी, आदरणीय शरदकार सर, शीतलताई, प्रथमेश दादा, आदरणीय व्यंकट मोरेजी ज्यांनी एकदम जोरदार भाषण या ठिकाणी दिलं, आदरणीय सुवर्णाताई, सुनीताताई, शशिकांतजी, शशिकलाजी, आनंदराव सोनकांबळेजी, अडबाळेजी, सुनील कटारेजी, भागवानजी, उपस्थित सर्वच अक्कलकोट तालुका, अक्कलकोट शहरमध्ये सर्व नागरिक, सर्व शेतकरी, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, तुमच्या समोर नतमस्तक होते. माझ्याकडे शब्द नाही आहे. जेव्हा मी आज तुमच्या समोर आली तेव्हा माझे डोळे भरून आले, माझं मन भरून आलं. 4 जूनला निकाल होते, 7 मेला मतदान होतं. 7 मेच्या 2 महिन्या आधीपासून आपण प्रचाराला लागलो. अक्कलकोट तालुक्यामध्ये सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत, काही ठिकाणी 10च्या नंतर पण आम्ही गावं केली. मेघरे साहेबांचं अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि हातात छडी, म्हणजे मी म्हणायची की मेघरे साहेब नको ते JCB, तुम्ही JCBची ती कमाल केली सगळ्यांनी. त्या JCB मधून एवढी फुलं की त्याच वेळेस तुम्ही विजय साजरा केला. आणि मित्र साहेब मला म्हणाले नाही, करावं लागतं. आणि त्यांच्या पलीकडे मी त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माझ्या वडिलांबरोबर खांद्याला खांदा लावून सोलापूरचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे नेते साहेब, मोठ्या भावासारखे, घाबरायची काय वेळेस. संध्याकाळी सगळी गावं झाल्यानंतर शेवटच्या गावामध्ये ते सभा ठेवायचे. मी म्हणायचे नको सभा, पण या गावात भेट देऊयात आणि निघूयात. 10 गावं एकत्रित करून ते सभा घ्यायचे. आणि तुम्ही सर्वात जास्त प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये तुम्ही प्रतिसाद 43 डिग्री होतं. 43 सर्वात जास्त उच्चार त्यावेळेस गाठला होता. तरी दुपारी 2 आणि 4च्या मध्ये पण तुम्ही आमच्या सभेला, आमच्या कार्यक्रमाला, आमच्या गाव भेटीच्या दौऱ्याला द्यायचं. ह्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून काय नव्हतं. त्यावेळेस पण माझ्या डोळ्यात पाणी यायचं. मला वाटायचं की मी इलेक्शन लढते, मी तुमच्यासाठी लढते, त्या शेतकऱ्यांसाठी लढते. सोलापूरची 3 टर्म मला आमदार केले, 15 वर्ष. कालच मी राजीनामा दिला आमदारकीचा, स्पीकरकडे सुपूर्द केला. त्याचा 14 दिवसाच्या आत राजीनामा द्यावा लागतो. आणि तेव्हा मी मनापासून आभार मानते सोलापूरकरांचे की राजीनामा दिला. मी गाडीत बसली आणि शिंदे साहेब, तेव्हा मला काही जाणवलं नाही. शिंदे साहेब मी आल्याला गाडीत बसल्याने म्हणाले 15 वर्ष तू महाराष्ट्राची आणि सोलापूर शहर मध्यची सेवा केली. तेव्हा मला झारखंड अशी जाग आली की 15 वर्ष मी महाराष्ट्राची, ह्या राज्याची सेवा केली, तुमची सेवा केली. आणि आज ती सेवा संपत नाही आहे. आज अजून तुमची सेवा करण्याचं मला नशीब मिळत आहे. हे सगळ्यांना नशीब मिळत नाही, हे काही जणांनाच मिळतं. मी माझ्या आईला म्हणत होती की तिचं आणि साहेबांचं लग्न झाल्यापासून प्रत्येक 5 वर्षाची निवडणूक आपण लढवतो. असं कधीच ब्रेक झाला नाहीये. तेव्हापासून शिंदे साहेबांनी आणि तुम्ही सगळी काँग्रेस पक्षाने निवडणूक
सोलापूर जिल्ह्यामध्ये लढवली आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही आशीर्वाद दिला, प्रतिसाद दिला. 7 मे ते 4 जून मनामध्ये अशी धक होती की काय होईल. आणि रोज मी तुम्हाला सांगते, रोज गावातून फोन यायचे, तुमचे फोन यायचे. जणू काय तुम्ही माझं मनात काय ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं माहीत नाही. पहिला शब्द असायचा, काही निश्चिंत राहू नका, शांततेत क्रांती घडते. निश्चिंत राहा, म्हणजे निश्चिंत राहा, काळजी करू नका. तुम्ही मला धीर दिला, ते 400 पार बोलायचे, पण जेव्हा मी गावोगावी जायचे तुमचा प्रतिसाद मिळाला, कसला 400 पार, 150-200 पार आणि तसंच झालं. म्हणजे इंडिया अलायन्सच्या जागा वाढल्या, आपण कमी सीट मिळाल्या, मागच्या वेळेच्या जागा वाढल्या, कमी सीट मिळाल्या, हरून देखील आपण जिंकलो आणि ते जिंकून देखील आहे. मोदी आले, योगी आले, कोण आलं सोलापुरात, आणि त्यांनी फक्त पेटवाच केलं. जाती धर्मात तेच निर्माण करणारी लोक अयोध्या पण त्यांच्या हातातून गेले. म्हणजे तुम्ही दाखवलं की आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आणि कामालाच महत्व असतो, बाकी जात जातीचं राजकारण जमत नाही. बीजेपीने कीड लावलेली आपल्या देशाला तुम्ही ह्या इलेक्शनच्या माध्यमातून मुळापासून उपटून टाकली. तुम्ही त्यांच्या तोंडावर एक चपराक मारली. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. या पहा, जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.